जोधपूर राजस्थानमधलं दुसरं सगळ्यात मोठं शहर. जोधपूरला ब्ल्यू सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण इथली बहुतांश घरं ही निळ्या रंगाने रंगवलेली आहेत. जोधपूर हे शहर त्याच्या भव्य मेहरनगड किल्ल्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, जो किल्ला 15व्या शतकात बांधण्यात आला होता. याशिवाय इथले राजेशाही महाल आणि तोंडाला पाणी सुटेल असा राजस्थानी पदार्थ ही सुद्धा जोधपूरची एक खास ओळख आहे. तर हे सुंदर शहर पाहण्यासाठी मी मुंबईवरून 2 दिवसासाठी निघालो आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या ब्लॉगमध्ये मी संपूर्ण जोधपूर 2 दिवसात कसं फिरायचं हे तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. तर दुपारचे 2:30 वाजल्यात आणि आता आपण दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6वरती आलो आहोत. सो आपली ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे. ही आहे दादर ते भगत की कोठी एक्सप्रेस. सो ह्यानेच आपण जोधपूरला जाणार आहोत. सो चला तर आता ही आपली ट्रेन बोर्ड करूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सो आपली ही ट्रेन उद्या सकाळी 7 वाजता भगत की कोठी या स्टेशनला पोहोचणार आहे. सो बेसिकली उद्यापासून आपलं डे 1 चालू होणार आहे. तर भेटूया डिरेक्ट उद्या. One eternity later. हॅलो गाईज. सो काल रात्री आपण ट्रेन पकडलेली दादर भगत की कोठी एक्सप्रेस आणि आता आपण फायनली भगत कोठीला आलो. खूप जास्त थंडी आहे. 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. बघू शकता बाहेर. तर आहे डे 1. सो पहाटेचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आहोत भगत की कोठी या रेल्वे स्टेशनला. आणि इथून पुढे आपल्याला आपल्या हॉस्टेलला जायचं आहे, जे आपण बुक केलं आहे त्यासाठी. भगत की कोठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि बाहेर तुम्हाला खूप साऱ्या ऑटोज दिसतील. सो ह्या ऑटोज 250 रुपीजमध्ये तुम्हाला जोधपूर क्लॉक टॉवरला घेऊन जातील, जिथे आपलं हॉस्टेल आहे. चालू हॉस्टेलला इथून. जोधपूरची थंडी ही मुंबईकरांना सहन होण्यासारखी नाही आहे, कारण इथे आता सध्या 9 to 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. सो जोधपूरचा प्लॅन करत असाल थंडीच्या दिवसांमध्ये तर तुमचे गरम कपडे घेऊन या. तर आता आपण बेसिकली जोधपूर ह्या मेन सिटीमध्ये पोचलेलो आहोत आणि इथून पुढे आता आपण आपल्या हॉस्टेलमध्ये जाऊ. A few moments later. हो, आता आपण आलो आहे जोधपूर क्लॉक टॉवरच्या इथलंच हॉस्टेलला. कसं याचं काय याचं तुम्हाला मी आधी सांगितलं आहे. सो आता आपण त्या हॉस्टेलच्या रूफटॉपला आपलं चेक इन नाही झालं अजून. चेक इन आपलं अराऊंड 1 वाजता होणार आहे. पण ती रूफटॉपला येऊन जे व्ह्यू दिसतो आहे तो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा पूर्ण मेहरनगड फोर्ट आहे. तर हा पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. आता आपण थोडंसं इथे ब्रेकफास्ट करणार आहोत. या हॉस्टेलच्या रूफटॉपला रेस्टॉरंट आहे. सो आपण इथे पूर्ण ब्रेकफास्ट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण आपलं पहिलं डेस्टिनेशन जे आहे ते तुर्जी का झालरा समथिंग आहे नाव त्याचं. सो आपण तिथे जाणार आहोत. सो समोर बघू शकता आपलं हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलच्या समोरच हा पहिली डेस्टिनेशन आहे, दॅट इज तुर्जी का झालरा. सो चला बघायला जाऊया. तुर्जी का झालरा ॲक्च्युली एक स्टेपवेल आहे आणि खूप जास्त खोल आहे. बघू शकता पूर्ण फोटोशूट पॉईंट हा. मस्त प्लेस आहे. इथे येऊन तुम्ही फोटोशूट वगैरे सगळं करू शकता. सो तुम्ही बघू शकता ही अख्खीच्या अख्खी प्लेस किती मोठी आहे. इथे बेसिकली प्री वेडिंग शूट वगैरे सुद्धा होतं. तर ही महाराजा अभय सिंग म्हणजे जे जोधपूरचे राजे आहेत त्यांच्या वाईफने बांधलेली, त्यांच्या राणीने बांधलेली विहीर आहे. सो ही विहीर कुठे आहे तर आपल्या हॉस्टेलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. मकराना मोहल्ला बोलतात त्याला, किंवा मग गुलाब सागरसुद्धा या एरियाचं नाव आहे. तर तुम्ही इथे येऊन या स्टेपवेला नक्की भेट देऊ शकता. जो आजचा ब्लॉग थोडासा आज डे 1 आहे. आजचा ब्लॉग थोडासा हिंदीमध्ये पण असणार आहे, बिकॉज आपल्यासोबत आपली फ्रेंड आहे प्रियंका. हॅलो. सो आता आपण कसं जाणार आहोत बाकीच्या ठिकाणी फिरायला. हम लोग कैसे जाने वाले बाकी की जगह घूमने के लिए? अभी तो हमने ऑर्डर कर लिया है. आप जो रुक भी रखे साथ में है कि
कहाँ लेके जाएंगे? वो बोला पहले उम्मीद भवन, चलते उम्मीद भवन से बाद देखते हैं क्या होता है, सफर है। तो बेसिकली पूरा जोधपुर घूमने के लिए हमने ऑटो बुक किया है। ऑटो 2 दिन का 2000 रुपये ले रहा है किराया। तो उसमें हमें जोधपुर की बहुत सारी ऐसी खास जगह है वो घुमाएंगे। तो फर्स्ट वन इज उम्मेद भवन, देखते हैं कैसा है क्या है प्लेस। सो सेट ट्यून विथ अस। तर आता आपण उमेद भवनच्या दिशेने चाललेलो आहोत. उमेद भवन ही एक खूप जास्त फेमस जागा आहे जोधपूरमधली, कारण या ठिकाणी बरेच सारे इव्हेंट्स झालेले आहेत, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या कोणत्या ते पुढे मी तुम्हाला सांगेन. पण तुम्हाला जो बाजूला दिसतो हा सलमान खानच्या बॉडीगार्डचा बंगला आहे असं आम्हाला ऑटोवाल्या काकाने सांगितलं. तर असेलही, सांगता येत नाही. सो आता आधी उमेद भवन बघूया आणि देन बाकी सगळं आपण एक्सप्लोअर करूया. तर आता आपण फायनली उमेद भवन पॅलेस म्युझियमला पोचलेलो आहोत आणि आता आपण पूर्ण उमेद भवन एक्सप्लोअर करणार आहोत. इथे फोन अलाउड आहे, सेल्फी स्टिक वगैरे काही अलाउड नाही आहे. सो हे तिकीट्स आहेत उमेद भवन पॅलेस म्युझियमचे, बघू शकता. तर आपण आता तिकीट घेऊया. सो बेसिकली हे उमेद भवन पॅलेसचं तिकीट आहे 2 पर्सनचं, 200 रुपये. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण पॅलेस एक्सप्लोअर करणार आहोत. फोटोशूट वगैरे करू शकता इथं तुम्ही, खूप मस्त पॅलेस आहे. समोर बघू शकता तुम्ही उमेद भवन पॅलेस, खूप मोठं पॅलेस आहे. आतमध्ये जाऊन पण आपण एक्सप्लोअर करूया. तिकीट चेकिंग करू तर आपण आतमध्ये आलो. आता आपण आतमध्ये आलो आहे, बघू शकता. खूप मस्त पॅलेस आहे. बेसिकली या पॅलेसला म्युझियम बनवलं आहे. महाराजा उमेद सिंग याने बिल्ड केलेलं पॅलेस आहे, त्यामुळे या पॅलेसचं नाव उमेद भवन आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता याचे डिटेल्स. प्रियंका, इस महल में तेरी शादी करवाए? पैसे हैं? नहीं ना, नहीं। बजट फ्रेंडली ट्रिप है, सो पैसा तो नहीं है, लेकिन प्रियंका चोपड़ा की यहाँ पे शादी जरूर हो रही थी. यहाँ एंड पे? वो पीछे के साइड में है, पूरा होटल है अपने हाँ। हेरिटेज टाइप है, जो अपने पास एक्सेस नहीं है, बट दे हैड. ओके. और तो पूरा यहाँ रॉयल पे- हेरिटेज का है, उन्हें वेडिंग हुई थी उनकी. यहाँ पे होती रहती है ऐसे वेडिंग? हाँ हाँ होती है, रॉयल की होती है, महाराजा महारानी. ओके. सो यहाँ पे वेडिंग्स भी होती है, बहुत अच्छी. सो थोडं फिरल्यानंतर आता आपण लंच करायला आलो आहे द स्पाइस रूट या रेस्टॉरंटमध्ये. सो आता आपण चालू आहे थोडं राजस्थानी जेवण जेवायला. चलो. सो फायनली आपलं राजस्थानी जेवण आलेलं आहे, बघू शकता. जेवणाचं डिटेल्स सांग ना प्रियंका. सो दिस इज लसन की चटनी, राइस, सैलेड, केस सांगे की सब्जी है, गट्टे की सब्जी है, इसे बोलते हैं बड़ी की सब्जी. मैं बड़ी बोलती हूँ, बाकी और कुछ नाम भी बोला जाता है इसे. कड़ी है, रायता है, एंड हमारे मस्त मस्त बाजू की रोटी एंड पापड़. एंड दिस इज चूरमा. यम्मी है. लेट्स ट्राई. खाना देख के मुंह को पाणी आ गया है. चला तुम्ही जेवणार आहे, सो भेटू नंतर. सो हे सगळं फूड होतं. तेवढ्यात गुलाबजामुनची सब्जी आणि बटर नान. येस. सो ह्या नवीन डिश आहेत गुलाबजामुन सब्जी, ही पण टेस्ट करूया कशी आहे ती आपण. तर खूप सारं जेवल्यानंतर आता आपण जोधपूरमधल्या आपल्या 3rd प्लेसवरती चाललो आहे. डे 1मधल्या 3rd प्लेसवरती, दॅट इज जसवंत थाडा. सो समोर तुम्हाला जी बिल्डिंग दिसते, समोर महलसारखं दिसतं आहे, ते जसवंत थाडा आहे. तर आपल्याला आता तिथे जायचं आहे आणि ती प्लेस आता एक्सप्लोअर करायची आहे. सो चला. असं पर पर्सन तिकीट आहे 50 रुपीज. सो हे इथे तिकीट काउंटर आहे. तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो बेसिकली ह्या बिल्डिंगला, ह्या स्मारकाला, हो हे स्मारक आहे महाराजा जसवंत सिंग यांचं हे स्मारक आहे, त्यांच्या मुलांनी बांधलेलं.
सो बेसिकली ह्या जागेला मारवाडचा ताजमहालसुद्धा म्हटलं जातं, बिकॉज हा दुरून बघितल्यानंतर ताजमहालसारखा दिसतो. तर आता आपण जसवंत थाडाच्या एक्झॅक्ट समोर आहोत आणि आत्ता मला कळतं आहे की ह्या जागेला मारवाडचा ताजमहाल का म्हणतात. हे ताजमहालपेक्षा सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. हे पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की हे एक स्मारक आहे, हे एक मेमोरियल आहे. पण जसं जसं जवळ जाल तसं तुम्हाला कळतं की एक स्मारक आहे, पण खूप जास्त सुंदर आहे. महालासारखंच वाटतं. सो आजच्या दिवसातलं नेक्स्ट डेस्टिनेशन मेहरनगड फोर्ट. सो आपण आता ते बघायला जाणार आहोत. आपल्या समोरच आहे मेहरनगड फोर्ट, तुम्ही बघू शकता. तर हा आहे पूर्ण मेहरनगड फोर्ट. हा आपल्याला फिरायला जवळजवळ 2 तास लागतील. सो आता आपल्याला वरती जायचं आणि बघायचं. मेहरनगड फोर्ट खूप जास्त मोठा आहे आणि बेस्ट थिंग ही आहे की या फोर्टला वरती जायला लिफ्ट केली आहे. सो पायऱ्या वगैरे चढायचं टेन्शन नाही आहे. वरती जाण्यासाठी आपण लिफ्टचा यूज करणार आहोत. आपल्या हॉस्टेलच्या रूफटॉपवरून दिसताना मेहरनगड फोर्ट जितका मोठा दिसत होता, हा तितकाच मोठा आणि तितकाच भव्य किल्ला आहे. आणि हाच किल्ला या संपूर्ण जोधपूरचं मेन आकर्षण आहे. सो आता आपण पटकन या किल्ल्याच्या वरती जाऊया आणि हा संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूया. सो हा बेसिकली एवढी मोठी जी तुम्हाला इमारत दिसते, हा पूर्ण मेहरनगड फोर्ट आहे आणि हा त्याचा गेट आहे. सो आपल्याला इथून आता आतमध्ये जायचं आहे. समोर तुम्ही गणपतीचं मंदिर बघू शकता. इट्स अ ग्रेट आर्किटेक्चर. फोर्टचं एंट्री फीज आहे 200 रुपये पर पर्सन. अँड देन एलिव्हेटर म्हणजे वरती जायची जी लिफ्ट आहे त्याची फीज आहे 50 रुपीज पर पर्सन. सो लेट्स गो. आपण आलो मेहरनगड फोर्टला. इथून तुम्ही पूर्ण जोधपूरचा व्ह्यू बघू शकता. सो आपल्याला आता पूर्ण मेहरनगड फोर्ट बघायचा आहे, जो वरती तुम्हाला दिसतो. आणि आपल्याला आतमध्ये पण जायचं आहे. इथे खूप साऱ्या जुन्या काळातल्या तोफा लावल्यात. सो आपण त्या आधी बघूया. हे बघा, ह्या बंदुकीसारख्या तोफा आहेत खूप साऱ्या. देन गन्सच बोलू शकतो आपण. देन पुढे एक तोफा आहे, त्याच्या पुढे एक तोफा आहे आणि अशा खूप साऱ्या तोफा लावल्यात. आणि आपल्याला आतमध्ये जाऊन पूर्ण फोर्ट बघायचं आहे. तर बेसिकली मेहरनगड फोर्टची हिस्ट्री अशी की हा फोर्ट 1459मध्ये राव जोधा यांनी बांधलेला आहे. हा सुद्धा एक भारतातला सगळ्यात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथे आल्यावर तुम्हाला वैभवशाली असं राजपूत आर्किटेक्चर पाहायला मिळतं. सो या किल्ल्याला नक्की व्हिजिट करा. सो तुम्ही बघू शकता आता आपण मेहरनगड फोर्टच्या बाहेर आहोत आणि आता आपण आपला फर्स्ट डे कंप्लीट केला आहे. सो मागे तुम्ही बघू शकता खूप मस्त सनसेट आपल्याला दिसतो. इथून खूप जास्त चांगला सनसेट दिसतो, त्यामुळे इथून तुम्ही पूर्ण सनसेट बघू शकता. सो उद्याच्या दिवसात भेटूया. सो बाय. डे टू स्टार्ट विथ शाही लस्सी एंड कचौरी. 5 कचौरी. खा रहे हम लोग शाही समोसा नसली नियर घंटाघर. सो जोधपूरमधला शाही समोसा समोरच तुम्हाला क्लॉक टॉवर दिसेल. सो हे आहे जोधपूरचं सगळ्यात फेमस घंटाघर. क्लॉक टॉवर आहे बेसिकली. सो ह्याच्या वरतीसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि पूर्ण बघू शकता. तर जोधपूर सिटीचा बेस्ट व्ह्यू कॅप्चर करून आता आपण आपली उरलेली बाकीची ठिकाणं बघायला जाणार आहोत. अब हम कहाँ पे जा रहे हैं? सो हम राजस्थान की ब्लू सिटी में जा रहे हैं, जो पूरी की पूरी ब्लू है. तर बेसिकली पूर्ण सिटी ब्लू नाही आहे. इथे एक पूर्ण एरिया बनवला गेला आहे, जो पूर्ण निळ्या रंगाने रंगवला गेला आहे. इथे पूर्ण सगळ्या बिल्डिंग्स वगैरे सगळं निळ्या रंगाने रंगवलं गेलं आहे. सो हे इथे फेमस आहे. रघु नाम आहे आपलं. तो आता रघु आपल्याला पूर्ण बाकीचे ब्लू सिटी फिरवणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ रघु. तर आता आपला पूर्ण ब्ल्यू सिटी ब्ल्यू एरिया फिरून झाला आहे आणि आता आपण आपल्या चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो आफ्टर ब्लू सिटी आता आपण आलो आहे मंडोर गार्डन. मंडोर गार्डन हे रावणाचं काय आहे?
बेसिकली मंडोर गार्डन इज रावण का ससुराल, रावणाचं सासर आहे. आतमध्ये एंट्री फीज आहे अगेन. सो आपण एंट्री फीज घेऊया, एंट्री तिकीट घेऊया. सो 20 रुपीज एंट्री तिकीट आहे. बेसिकली पूर्ण मंडोर गार्डन फिरायला ही टॉय ट्रेन पण आहे, इथे त्याचं तिकीट मिळेल. टॉय ट्रेन 30 रुपीज पर पर्सन आहे. सो बेसिकली इथली लोकल लोक याला रावणाचं सासर म्हणतात, परंतु ही एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. कारण इथे सुद्धा ही सगळी जी बांधलेली तुम्हाला दिसतात ही कुठली मंदिरं नाही आहेत, ही सगळी स्मारकं आहेत. महाराजा अजित सिंग यांच्यासोबत जितके पण सैनिक युद्धांमध्ये गेले आहेत किंवा शहीद झाले आहेत, सो या सगळ्यांची ही स्मारकं बांधली गेली आहेत. सो इथे येऊन कन्फ्यूज होऊ नका की ही मंदिरं आहेत. तर आजच्या या 2 प्लेसेस बघून आता खूप जास्त भूक लागली, सो थोडं जेवण घेऊया. फिरून झाल्यानंतर आता आपण राजस्थानचं ट्रेडिशनल दाल बाटी चुरमा खायला आलो आहे. सो बघूया आता कसं खायचं आहे, काय खायचं. सो आजची लास्टची प्लेस अक्षरधाम टेम्पल समोर बघू शकता. सो समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते स्वामीनारायण टेम्पल आहे आणि टेम्पल खूप जास्त मोठं आहे. सो या अक्षरधाम टेम्पलला स्वामीनारायण टेम्पल असं सुद्धा म्हटलं जातं. हे जोधपूरच्या मेन सिटीपासून खूप बाहेर आहे, त्याच्यामुळे इथे येण्यासाठी ऑटोवाल्या काकांनी आपल्याकडून वेगळे 400 रुपये चार्ज केले आहेत. आणि सो बेसिकली आपल्या ज्या जास्त फेमस जागा होत्या त्या कालच आपल्या फिरून झाल्यात. आज जास्त काही फिरण्यासारखं आहे नाही. सो इथून पुढे आता आपण जाणार आहोत मार्केटला आपली शॉपिंग करायला. दॅन मग आपण रिटर्न जाऊ. आपल्या 2 दिवसाची ही जोधपूर ट्रिप आपण कंप्लीट करू. सो ह्या टेम्पलला फिरायचा टाईम आहे दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. सो इथे येऊन तुम्ही फिरू शकता, एक्सप्लोअर करू शकता. इथे तुम्ही आरामात फिरू शकता. सो आता आपण आहोत जोधपूर स्टेशनला. आपला 2 दिवसाचा पूर्ण जोधपूर प्लॅन झालेला आहे. आपण पूर्ण जोधपूर एक्सप्लोअर केलेला आहे. आणि सो तुम्हाला 2 दिवसाचा जोधपूरचा ट्रिपचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर जोधपूरला यायचं असेल तर हा प्लॅन नक्की फॉलो करा. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि एक छोटासा कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणे मला पुढचा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल. आणि दॅन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय बाय.